असं काही जरुरी नसतं की हुशारच व्यक्ती टॉप करेल, असं काही जरुरी नाही की हुशार म्हणजे पुस्तकी हुशार जे आपण मार्क्समध्ये ज्याला म्हणतो. तर सर असा काय डिफरन्स आहे की काही मुलं जातात 2-2, 3-3, 4-4 इव्हन 8-8 वर्षापासून तिथेच आहेत सदाशिव पेठमध्ये, आणि काही मुलं तिथून रँक काढतात आणि एखादं पोझिशन त्यांना मिळतं. दोघांमध्ये जर तुम्हाला डिफरन्शिएट करायचं असेल तर तुम्ही त्याला कसं डिफरन्शिएट कराल, जेणेकरून जर कोणी आपल्याला ऐकत असेल आणि ज्याला MPSC करावाशी वाटत असेल तुमच्याकडे बघून, तर त्याला तुम्ही काय डिफरन्शिएट करणार जेणेकरून त्याला डूज आणि डोंट डूज समजेल, तिथे काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, काय डिफरन्सिएशन आहे त्या दोन प्रकारच्या लोकांमध्ये? सर मला पहिला त्याच्या 2-3 कारण आहेत. पहिलं कारण उद्देश. आता मोस्ट ऑफ द मुलांना माझ्या साईडचा व्यक्ती लागला किंवा माझ्या कॉलेजचं कोणी लागलं, माझ्या पाहुण्यातलं किंवा माझ्या ओळखीतलं कोणी लागलं, तर ते त्याची ग्लॅमरायझेशन लाईफ पाहून किंवा तो आता क्लास 1 झाला आहे, ठीक आहे, त्याची लाईफ चांगलीच होणार आहे, तो एक त्याला ओळखणारच आहे व्यक्ती, तर त्यावेळेस काही व्यक्ती काही मुलं ट्राय करण्यासाठी सुरुवात करतात, कारण तो झाला तर मी का नाही, किंवा ते एक त्या पद्धतीचं एक न्यूनगंड स्वतःच्या मनात तयार होणार की मी पण तिथं असायला पाहिजे, ती एक गोष्ट असते. आणि मला वाटतं की ते सगळ्यात घातक आहे. मोस्ट ऑफ द क्राऊड त्या पद्धतीनं जातो आणि जे आपलं राहिलं बाजूला आणि त्याला कॉपी करायला त्याला टॅकल करण्यासाठी गेल्यासारखं की बाबा नाही मी तुझ्या वरती गेलो. पण याच्यात गोष्ट आहे सर, फक्त आता हे रिझल्ट लागल्याच्या नंतर आता मी अर्ध्या तासामध्ये तुम्हाला प्रोसिजर सांगणार आहे किंवा मी माझे अनुभव सांगणार आहे, ही गोष्ट वेगळी आहे, किंवा कुठला पण टॉपर सांगेल. पण त्यांना ऑलरेडी ते 3 वर्ष जगलेले आहेत, हे जगणं कोणी इमॅजिन करू शकत नाही ना सर ती गोष्ट. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तो पहिला उद्देश झाला. दुसऱ्या उद्देशामध्ये म्हणजे तिथे एक चूक होते आणि दुसरे एक असे असते की आता ओव्हर त्याचं म्हणजे काय म्हणतात ते एखादी प्रोसिजर एखादा व्यक्ती काय करणार ते खूपच सोपी आहे म्हणून सांगणार तुम्हाला, की आता ते उदाहरणं देतात की याला जमलं तर तुम्हाला का जमणार नाही, तुम्ही पण माणूस आहेत, मग तिथे एक मोटिवेशन झालं सर ते. पण मला काय वाटतं आजच्या घडीला ते कॉम्पिटिशन पण एक आहे, मोटिवेशनच्या जागेवर कॉम्पिटिशन पण आहे. बरोबर. तुम्ही विचार करा की जर एवढ्या मोठ्या पोझिशनला एक 5 ते 6 जागा काढतात, 8-9 काढतात, क्राऊड तुमचा देणारा 5-6 लाखापर्यंतचा क्राऊड आहे दरवर्षी आणि वाढतच जाणारी संख्या ही. राईट. तर त्यावेळेस विचार करा सर की तुम्ही तुमच्या क्लासमधून तरी कधी फर्स्ट आलेले आहेत का, तुम्हाला कुठल्या विषयामध्ये गती आहे का त्याच्या आधी ऑलरेडी. समजा तुम्ही इतिहास भूगोल करत आहेत, आता तिथली नीड पण पहा. आता मला काय म्हणायचं, मी आता BMS होतो, माझं बॅकग्राऊंड आता मेडिकलचं, तर आता मला एक नॉलेज होतं ना की मला तिथं शून्यापासूनच सुरुवात करायची, कारण एक पण विषय मला ऑलरेडी माझ्या ग्रॅज्युएशनमध्ये झालेला नाही, आणि त्या ठिकाणी एक BAचा किंवा अदर फील्डचा विद्यार्थी की ज्यांना समाजशास्त्र इतिहास वगैरे असतात. आता साहजिकच आहे की त्या व्यक्तीनं ते नजरेखालून तरी पुस्तकं गेलेली आहेत, ते ऑलरेडी 20% तुमच्या समोर आहे ना, मग त्याला जर तुम्हाला ओव्हरकम करायचं तुम्हाला कष्ट किती करावं लागतील, म्हणजे ही रियालिटी पण ऑलरेडी आधी सर माहीत राहायला पाहिजे. तुम्ही असं एक्सपेक्टच करू शकत नाही. आणि हे माझं नाही, याच्या आधी ऑलरेडी मी देखील खूप सारे व्हिडिओ पाहिलेले होते, पण जे मोस्ट जेन्युअन व्यक्ती आहेत त्यांनी हे सांगितलेलं अनालिसिस आहे आणि ते मला पण पटलं होतं की तुमच्या मार्कशीटमध्ये 10वी पर्यंत आलेत, असं एक पण विषय नाही किंवा एक पण पॉईंट नाही की त्याच्यात तुम्ही अभिमान करू शकता की इथं मी काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी केलेलं होतं. मग तुम्ही एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये जाऊन एक्स्ट्रा ऑर्डिनरी करताल, ही पण एक सर वेगळी गोष्ट आहे. आता मला अभिमान पण वाटेल सांगायला की माझे वडील शिक्षक होते, पण त्यांनी कधीच मला इतिहासाचे भूगोलाचे मार्क विचारले नाहीत. मला ते आउट ऑफ आउट होते सर. मला 10वीच्या बोर्डला देखील 99 मार्क्स आहेत. मी असं नाही की आता म्हणतील मी आवडच होती, मला आवड होती, तुम्हाला आवड होती, त्याच्याबद्दल काहीच नाही. माझ्याकडे ऑलरेडी पुस्तकं एवढे आहेत इतिहासाचे की मी ते डिग्रीला असताना देखील वाचलेले होते. मला काही एक्झाम द्यायचीच नव्हती त्या वर्षी, माझं ते ठरलेलं पण नव्हतं. पण काहीतरी तिथं आहे की हे विषय मला जमतात का, हेच टॅकल करण्याची गरज आहे सर. म्हणजे तुम्हाला त्याच्यातले बारकावे कळत राहतात आणि प्रत्येकाची अभ्यास करण्याची शैली वेगळी असते. एखादा 4 घंट्यात तेवढी गोष्ट कॅप्चर करू शकतो, एखादा व्यक्ती तो करू शकत नाही. आता मी पाहिलंय की मोस्ट ऑफ द ज्यांना गणित विषय येतो, नीटला वगैरे किंवा JEE असतात, त्यांना इतिहास समजतच नाही आणि 90% समाजशास्त्रच आहे इकडे. मग तुम्ही सांगा सर की कसं ते टॅकल केलं. त्या व्यक्तीला वेळ लागणारच आहे ना थोडा, असं नाही ते लागतातच, पण थोडा वेळ लागेल जास्त. मग तेवढे पेशन्स पण आपल्याकडे आहेत का की मी एवढे 5 वर्ष दिलेत. आता समजा अटेम्प्ट आहेत, तुमचे वय संपेपर्यंत अटेम्प्ट असतात शासनाचे, ती परीक्षा तुम्हाला देण्यासाठी हे बंधन पण नाही, पण तुमच्या लाईफचे पण गणित बसले पाहिजेत ना तेवढे. की मी सर ठरवलेलं होतं जेन्युइनली की 2023 माझा शेवटचा अटेम्प्ट राहील. बर,
23च अटेम्प्ट राहील शेवटचा म्हणलं होतं. यानंतर माझं जे होईल ते होईल, लागलं नाही लागलं मी माझ्या प्रोफेशनकडे, कारण मला तिथं पण थोडंसं नॉलेज गॅदर करायला वेळ लागणार आहे, नंतर मी त्याच्यावरती शिफ्ट होईल म्हणलं होतं. पण अशी वेळ आली की 23 मी शेवटच ठरवून टाकला. मी आईला म्हणलं हे शेवटचा अटेम्प्ट आहे, याच्यानंतर मी ट्राय नाही करणार. म्हणजे तुमची पण क्लॅरिटी पाहिजे लाईफमध्ये, आणि मग तेवढं इनपुट दिलं पाहिजे ना. तुम्हाला जर तुम्ही टाइमच ठरवलाय 3 वर्ष आणि तुम्ही त्याच्यातले 6 महिने फिरण्यात घालायला आता पुण्यामध्ये फिरण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी, डिस्ट्रॅक्शन आहेत, पण मला फक्त एकच रस्ता माहित होता सर, फक्त तिथून सदाशिव पेठ पासून मनपाच्या बस स्टँड पर्यंतचा. बाकी काही नाहीच नाही सर, मी कधीच नाही गेलो. क्लॅरिटी असल्यामुळे अतिशोक्ती म्हणणार नाही, अति आत्मविश्वास म्हणणार नाही, किंवा आता ओव्हर कॉन्फिडन्स पण म्हणणार नाही, कारण मला माहित होतं ना सर, मला एवढाच टाइम द्यायचा आहे, एवढ्या टाइम मध्ये मला जमवायचंय. मग जे होईल ते होईल, नाही होईल ते नाही होईल. नंतर मी रिग्रेट पण करणार नव्हतो, कारण ते पीक लेवल असते सर. पीक लेवल असते कुठल्या पण व्यक्तीच्या आयुष्यातली पीक लेवल असते, तितक्यापर्यंतच तो जाऊ शकतो. त्याच्यावरती तुम्ही काही पण करा, तो जाणार नाही. आणि मला माहित होतं की 23ला फर्स्ट आन्सर की येते, त्याच्यामध्ये टॉपचे मार्क आले होते मला. आणि आता कॉम्पिटिशनमध्ये पण होते बाकी विद्यार्थी, पण मला माहित होतं की आता हे माझा हायएस्ट परफॉर्मन्स झालाय, आता इम्प्रूव्हमेंट होणारच नाही. मग हे शेवटचाच अटेम्प्ट आहे म्हणलं होतं माझं, हा जे होईल ते होईल. मग